आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या जे आहेत ते दूर करण्यासाठी आपण योगा करूया. आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अत्यंत महत्वाचा अभ्यास करायचा आहे. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या ह्या मानेमध्ये गॅप येतात आणि मानदुखीच्या सगळ्या तक्रारी वाढतात. मग मानेमध्ये गॅप येतो, गादी बाजूला सरकते, नस दबते. मग अशा वेळी काय होतं की माणसाला असह्य वेदना होतात आणि बऱ्याच वेळेस आपण दवाखान्यात जातो, MR वगैरे काढतो, सगळ्या गोष्टी करतो, पण मानदुखीचा त्रास काही थांबत नाही. मग हा त्रास जर आपल्याला थांबवायचा असेल तर मग कुठला अभ्यास करावा बरं? मी अत्यंत सोपा अभ्यास आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे जर अभ्यास केला तर जरूर तुम्हाला मानदुखीच्या त्रासापासून, मानेमध्ये आलेले गॅप, गादी बाजूला सरकलेली, नस दबलेली, गळ्यामध्ये जो डॉक्टरने पट्टा दिलेला असतो तो पट्टा सुद्धा अभ्यास जर केला तर हा निघून जातो. चला मग आता कसा करायचा अभ्यास मी आता तुम्हाला सांगतोय. बघा, ही जी खुर्ची आहे, ह्या खुर्चीच्या समोर तुम्हाला असं गुडघ्यावरती बसायचं. गुडघ्यावरती बसल्याच्या नंतर आपला जो पोटाचा भाग आहे तो पोटाचा भाग असा खुर्चीला स्पर्श करायचा. स्पर्श केल्याच्या नंतर दोन्ही हात खुर्चीच्या हातावरती ठेवायचे. हातावरती ठेवल्याच्या नंतर तुमच्या मानेमध्ये अनेक प्रकारच्या वेदना आहेत. मग तुम्हाला मानेच्या वेदना थोड्याशा सहन करत करत हा अभ्यास करायचा. कसा करायचा मग अभ्यास? तुम्हाला असा पहिला सुरू असा उजवा हात वर घ्यायचा. वर घेतल्याच्या नंतर सावकाश मान अशी खाली घ्यायची आणि या ठिकाणी 10 अंक मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस खाली आल्याच्या नंतर सावकाश हात खाली ठेवायचा, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. नंतर मग आता डाव्या हातासाठी अभ्यास करायचा. वर जाताना आपल्याला श्वास घ्यायचा, यथाशक्ती श्वास घ्यायचा. आसन स्थितीमध्ये आपल्याला श्वास घेत राहायचं, सोडत राहायचं. परत पुन्हा किती अंक मोजायची तर 10 अंक मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस. तर हा अभ्यास किती वेळ करायचा? तर बघा, उजव्या हाताचा 5 वेळेस, डाव्या हाताचा 5 वेळेस अभ्यास करायचा. हा जर अभ्यास केला तर मानेमध्ये असणारा जे वेदना आहेत, जे दुखणं आहे, जे असह्य वेदना होतात, ह्या असह्य असणाऱ्या वेदना जागेवरची तुमच्या थांबून जातील आणि औषधं गोळ्या सुद्धा तुम्हाला कमी लागतील. म्हणून आपल्याला जसं जमेल तसं खुर्चीचा आधार घेऊन हा अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करा. मानेमध्ये आलेले गॅप, गादी बाजूला सरकलेली, नस दबलेली, गळ्यामध्ये असणारा जो पट्टा आहे तो पट्टा सुद्धा तुम्ही जो रोज निरंतर अभ्यास केला तर सहज तो पट्टा निघून जातो. मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा. परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. अनेक समस्या दूर करण्यासाठी योगा करूया. ओम.